आजही काही जातीवादी लोकांच्या मनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा असलेला द्वेष जाण्याचं नाव घेत नाही। कारण आजही काही लोक जे आहेत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती द्वेष करतात आणि तेच सोबत बौद्ध समाजाला देखील ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतात। असंच काम एका मुलाने केले। त्याने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक पोस्ट केली व त्यावरती त्याने खूप विचित्र असे शब्द लिहिले आणि ती पोस्ट आहे सोशल मीडियावरती टाकून दिली। त्यानंतर त्याचा तो व्हिडिओ जो आहे ती पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि भीम सैनिकांनी त्याचा शोध घेतला आणि त्यानंतर त्याला चांगलाच भीम टोला दिला आणि त्यानंतर जो आहे त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। ज्या बौद्ध समाजाला किंवा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो नाव ठेवत होता त्यांच्या पुढेच त्याला नाक घासून माफी मागायला लावली आहे। तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ काय आहे। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ टाकते व्हिडिओ टाकणार का तू? व्हिडिओ टाकतो तो इंस्टाला। तुझी लायक आहे का रे ती? खाली का टाकायला बेमन लावड्यानं लायक आहे का त्याची? फिरव नसते चांगलं होतं की याला विचारा टाकला ना तू चांगला लावड्यानं काय बाबासाहेबांना म्हणाला तो केस करायचं किती जणांना दाखवलाय ती व्हिडिओ करून घ्या तेवढी माणसं बघू दे आणि मोठ्या माणसाला लवड्या बेड्या शिवाय झालं माझं शिवाय त्याला काय रे त्यांनी काय सांगितलं माझ्या नीट समजून सांगायला दिला असं बाळा करू नको तू तसं करू नको चांगलं शिक्षण शिक आणि हे कर ते कर शिवाय त्याला हो हे झाला त्यांच्या नावावर घेतो रे काय तू व्हिडिओ टाकलास का बोला कमेंट केलं माफी मागू दे मारू नका नाही नाही हाय वेगळं होतं डोकं खाली खाली डोकं टेक हे पण लास्टला शब्द पाहिजेत। मी इंस्टाग्रामवरती चुकीचं पोस्ट टाकलेली एका समाजाची भावना चुकली म्हणून मी माफी मागतो। आजपासून अशी पोस्ट टाकणार नाही। जय भीम। डोकं टेक खाली पाया पड मी आयुष्यात परत काही करणार नाही। शहाणावाज काम करणार तर तुला तोडून पोरं मारतील म्हणून तिला पिपी आता पाहिजे ना त्याला कोण काय करणार आणि परवा नाव नंबर वगैरे